नमस्कार. आपल्या रविवारच्या विजडम क्लिनिक आणि हेल्थ अँड विजडमच्या FB लाईव्हवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय जरा वेगळा आहे. डॉक्टरना भेटण्यापूर्वी काय काय तयारी करायची. कारण आपण जेव्हा डॉक्टरना जाऊन भेटतो ना, तेव्हा आपण त्यांना फी देत असतो आणि आपण त्यांच्याकडनं जो काही एक्सपिरियन्स आहे किंवा नॉलेज आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण त्यांना भेटतो आहे. तर तो वेळ सत्कारणी लागायचा असेल तर काही पूर्वतयारी करायला लागते. तर ती कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. तर डॉक्टरकडे जाताना नॉर्मली काय असतं की एक म्हणजे ॲक्यूट इलनेस ज्याला म्हणतात की तात्काळ इलाज काहीतरी पाहिजेत, तिथे तर तुम्ही काही तयारी करून जाऊ शकत नाही. पण ते सोडून बाकी सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे इमर्जन्सी सोडून बाकी सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडे जर का रेकॉर्ड्स असतील वेगवेगळी तर त्याचा फायदा होतो. म्हणजे बघा की एखाद्या नवीन आजाराची सुरुवात आहे आणि त्याच्याकरता मला डॉक्टरला जाऊन भेटायचं आहे. तर त्याची सुरुवात केव्हा झाली हे जर का लिहून ठेवलं तर ते जास्ती चांगलं असतं. म्हणजे मला जर का आज सर्दी झाली तर मी निदान नोट डाऊन करून ठेवलं की मला आज सर्दी झाली आणि ती समजा उद्याला सर्दी गेली तर डॉक्टरकडे जायचा प्रश्न नाही आणि वाईट वाटायचाही प्रश्न नाही की मी कशाला लिहिलं उगाच म्हणून. आणि आजकाल तर आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर लिहिता येते, त्यामुळे कागद फुकट घालवणं वगैरे हाही प्रश्न नसतो. त्यामुळे लिहून ठेवायचं पहिल्यांदा कुठच्याही त्रासाची सुरुवात केव्हा झाली ते, नंतर कशामुळे सुरुवात झाली हे पण जर का माहीत असेल तर लिहून ठेवायचं. समजा ते चुकीचं असेल बरोबर असेल पण तुमच्या मनात काहीतरी ग्रह असेल. म्हणजे आज मी पंखा पुसायला घेतला आणि त्या धुळीमुळे मला सर्दी झाली, तर हे जर का रिपीटेडली होत राहिलं तर मला कळतं की मला धुळीची ॲलर्जी असू शकते. किंवा आज माझं नवऱ्याशी भांडण झालं किंवा बायकोशी भांडण झालं आणि त्याच्यानंतर मला फटाफट शिंकायला लागल्या, तर इट कॅन बी स्ट्रेस इंड्यूस्ड ॲलर्जिक रिस्पॉन्स. सासूबाई आज घरी येणार आहेत ही बातमी कळली म्हणून मला खोकला झाला. इट कॅन बी वन ऑफ द प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स. आणि मग त्याच्याकरता ती माहिती जर का आपल्याकडे असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. नंतर एकदा तो एपिसोड चालू झाला की ती लक्षणं किती वेळ राहिली हे पण लक्षात ठेवलं तर जास्ती बरं असतं. कारण एक शिंक येणं आणि सटासट अनेकदा शिंका येणं याच्यामध्ये खूप फरक आहे. नंतर हीच जर का लक्षणं रोज दिसत असतील किंवा आठवड्यातनं एकदा मला अर्धशिशी होते, तर ती आठवड्यातनं एकदा होते का महिन्यातनं एकदा होते हे पण माहिती असेल तर जास्ती बरं असतं. कारण उपचार करताना आपल्यालाच कळायला पाहिजे ना की डॉक्टरने उपचार केलेत आणि पुढचे 20 दिवस काहीच झालं नाही, पण माझी जर का मायग्रेनची फ्रिक्वेन्सीच जर का महिन्यातनं एकदा असेल तर त्या उपचारांचा परिणाम होतो आहे की नाही बघायला मला 1 महिना थांबायला पाहिजे. नंतर त्याची तीव्रता वाढत गेली का तेवढीच राहिली, खास करून मानेची दुखणी, पाठीची दुखणी, तर याच्यामध्ये जेव्हा चालू झालं तेव्हापासून त्याची तीव्रता वाढत गेली आहे का किंवा ती तशीच राहिली का याच्यावरनं बऱ्याच गोष्टींचं डॉक्टरला आकलन होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरकडनं तुमची काय अपेक्षा आहे ते डॉक्टरला सांगायचं. आणि स्पष्ट शब्दात सांगायला हरकत नाही की मी आज तुमच्याकडे सर्दीवर औषध घ्यायला आलेलो आहे, मी आज तुमच्याकडे डायबिटीसवर औषध घ्यायला आलेलो आहे आणि माझ्याकडे जे ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा मला जो हार्टचा त्रास आहे त्याच्याकरता मी अमुक डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो आहे आणि ती मला तशीच चालू ठेवायची. तर ही ट्रीटमेंट तुमच्याकडनं मला डायबिटीसबद्दल माहिती पाहिजे. मग डॉक्टर सांगू शकतो की मला ही दोन्ही मला मॅनेज करायला आवडेल किंवा हे असं मॅनेज केलं तर बरं पडेल किंवा मी त्या डॉक्टरांशी बोलतो, काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. पण स्पष्टपणाने अपेक्षा व्यक्त करणं की मला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत तर हे पहिल्यांदा डॉक्टरला सांगायला पाहिजे.
त्याच्यानंतरचा दुसरा भाग असतो म्हणजे कायमस्वरूपी आजार. कायमस्वरूपी म्हणजे डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसीज आहे, गाऊट आहे किंवा असे अनेक प्रकारचे आजार असतात की ज्याच्याकरता आपल्याला रिपीटेडली डॉक्टरकडे जायला लागतं. तर ह्याच्याकरता डॉक्टर नेहमी प्रश्न विचारतात, ते अगोदर आपल्याकडे तयार असतील तर फार बरं असेल. म्हणजे किती वर्षापासून सुरुवात झाली. आता पु ल देशपांडेंच्या एका लेखामध्ये आहे की कोणाला तरी विचारतात की जन्म कधी झाला, तर ते मार्गशीर्षामध्ये म्हणे खूप पाऊस पडत होता आणि पूर आला होता, घरात पाणी शिरलं, तेव्हा महादेवाचा जन्म झाला. बरं, असं काहीतरी सांगण्यापेक्षा तुम्हाला बरं का तुमचा डायबेटीस कधी डिटेक्ट झाला हे जर का सांगता आलं तर फार बरं पडेल. आणि डॉक्टरांच्या समोर जर का एकच पेशंट असेल तर फार बरं असतं. पण नेहमी असं आहे की डॉक्टरांच्या समोर बसताना नॉर्मली कोणतरी एक माणूस बरोबर असतो आणि डॉक्टरांचा आणि पेशंटच्या इंटरॅक्शनमधला निम्मा वेळ हा त्या दोघांच्या कन्फ्युजनमध्ये किंवा कॉन्फ्लिक्टमध्ये जातो. म्हणजे मी समजा विचारलं की तुम्हाला डायबेटीस कधीपासून आहे, तर मग बायको सांगते की 2015पासून. मग नवरा म्हणतो अगं 15पासून कुठे, आपण त्यावेळेला काश्मीरला गेलो होतो आणि मग परत आलो आणि तेव्हापासून नाही का, ते 2013 साली. मग बायको परत म्हणते अहो ते 13 कुठे, ते 16 साली झालं होतं. इथे डॉक्टर आपला बघत असतो की साधारण किती वर्षापासून डायबेटीस आहे. तर त्यामुळे जर का सुरुवात झालेली माहिती असेल तर फार बरं असतं. नंतर सुरुवातीची लक्षणं काय होती, कारण डायबेटीसमध्ये अनेक सिस्टीम्स ॲफेक्ट होतात. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा एखादी वीक सिस्टीम असते आणि नंतर सगळ्या सिस्टीम ॲफेक्ट होत जातात. त्यामुळे त्यालाही कारण आहे. तर सुरुवातीची लक्षणं जर का माहिती असतील तर फार बरं असतं. नंतर बदलती लक्षणं पण लिहून ठेवायला पाहिजेत. म्हणजे सुरुवातीला मला रात्री झोपेतनं लघवीला उठायला लागायचं, पण आता ते होत नाही मला. पण आता मला हातापायाला मुंग्या यायला लागल्यात. याच्यामध्ये आयदर कॉम्प्लिकेशन सेट झालेत किंवा पहिली ट्रीटमेंट बरोबर होती, आता ती ट्रीटमेंट इनइफेक्टिव्ह आहे, अशा अनेक गोष्टी कळू शकतात. त्यामुळे बदलती लक्षणं आणि सध्याची लक्षणं काय आहेत हे सांगणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्याच बरोबरीने मानसिक लक्षणं ही पण तेवढीच महत्त्वाची आहेत आणि ती घरी डिस्कस करून आलं तरच तिकडे सांगता येतात. कारण समजा जर का मी विचारलं कोणाला की शुगर खाली गेली आणि पेशंटला 10-12 वर्ष डायबेटीस आहे, तर त्याला एक हायपोग्लायसिमिया अनअवेअरनेस म्हणतात. म्हणजे त्यावेळेला तो शुगर खाली जाते, त्याच्यामुळे त्याला नाडीचे ठोके वाढणं, भूक लागल्यासारखी वाटणं, घाम येणं, यातलं काही होत नाही, फक्त चिडचिड होते. तर तिथे जर का मी विचारलं की तुमची काही कधी चिडचिड होते का, तर तिथे नॉर्मली रिस्पॉन्स काय असतो, आता या पाटणकरांच्या घरातच सगळे चिडके आहेत. तिथपासनं परत तिथे बोलणं चालू होतं. तर जर का चिडचिड होत असेल, डिप्रेस वाटत असेल किंवा काहीही तुम्हाला तुमच्या मूडमध्ये किंवा नेचरमध्ये काही बदल असतील तर ते अगोदरपासून डिस्कस करून ठेवायला हरकत नसते. कारण तिथे गेल्यानंतर बरेचदा काहीही आठवत नाही. आणि बरेचदा जर का आपल्या पार्टनरनी सांगितलं की हिला खूप मूड स्विंग्स येतात, तर ते आपण रॅशनलाइज करायला जातो की ते आजाराचं लक्षण आहे म्हणून ते मान्य करत नाही बरेचदा. आणि मग मूड स्विंग्स येतात म्हणजे काय, असं असं वागलं तर मूड स्विंग होणारच ना वगैरे, असं तिथे चर्चा चालू होते. त्याच्याऐवजी आपण घरी ठरवलं की हां, आणि याच्यात काही लाज वाटण्यासारखं नाही, आजारामुळे मूड बदलू शकतात. नुसतंच मूड बदलले किंवा इमोशन्समुळे आजार होतात असं नाही, आजारामुळेही इमोशन्सवर खूप परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगायला लागते की होऊन गेलेले आजार आणि शस्त्रक्रिया ह्या पण एक नोट डाऊन केलेल्या असतील आणि जेनेटिक किंवा फॅमिली ट्रेट्स असतील तर म्हणजे ते डॉक्टरला औषध योजना करताना अतिशय उपयोगी पडतात. म्हणजे एखाद्याला थॅलेसेमिया मायनर ट्रेट आहे तर त्या माणसाचं हिमोग्लोबिन नेहमी 10-10.5च्या आसपासच राहणार आहे. मग त्याच्याकरता परत CBC करणं, परत काही टेस्ट करणं ह्याची जरूर नसते. जसा ब्लड ग्रुप आहे तो फिक्स राहतो. आता काही लोक येतात आणि सांगतात माझा लहानपणी ब्लड ग्रुप B पॉझिटिव्ह होता, आता तो A पॉझिटिव्ह झालेला आहे म्हणून. पण असे चमत्कारिक पुरुष किंवा स्त्रिया सोडल्या तर बहुतेकांचा ब्लड ग्रुप सेम असतो. तसंच बाकीचे बरेचसे ट्रेट सेम राहतात.
त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केलेल्या ब्लड टेस्ट किंवा केलेल्या एकूण टेस्ट हा सर्वात डेंजरस प्रकार असतो. म्हणजे ऑफिसमध्ये म्हणा किंवा काहीतरी कारणाने लोक दरवर्षी हेल्थ चेकअप करून घेतात. कधी तो प्लॅटिनम असतो, कधी गोल्ड असतो, कधी सिल्वर असतो, कधी हार्ट डे स्पेशल, कधी वुमन्स डे स्पेशल, आणि ते सगळे थप्प्या तिकडे ठेवलेले असतात. बरं, त्या थप्प्यामध्ये कुठेही लाल रेष नाही किंवा ॲबनॉर्मल काही नाही म्हटल्यानंतर ते ठेवून दिलं जातं. आणि नॉर्मली साधारणपणे 2 पिशव्या भरून रिपोर्ट्स असतात. आणि नवीन डॉक्टरकडे गेलं किंवा डॉक्टरकडे गेलं की ती थप्पीच्या थप्पी त्याच्या समोर टाकली जाते. तर ती थप्पी टाकून काही उपयोग नाही, कारण इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. मग त्यातनं डॉक्टर जस्ट म्हणतात ना की जसं नजर टाकल्यासारखं करतो आणि वी मे मिस आउट सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. तर त्याच्याकरता एक सुंदर उपाय म्हणजे एक एक्सेल शीट तयार करणं, की तारीख, कुठच्या टेस्ट केलेल्या, त्याच्यातल्या कुठच्या ॲबनॉर्मल होत्या आणि त्याचं कालानुरूप त्याचं कसं बदल होत गेला. कारण मेडिसिनमध्ये ट्रेंड्स आर मोस्ट इम्पॉर्टंट, इट्स नॉट द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. म्हणजे आज माझी ब्लड शुगर 168 आहे, पण ती 200 होती पहिल्यांदा आणि आज 168 आहे, का अगोदर 110 होती आणि आज 168 आली आहे, हे माहिती असणं जास्ती महत्त्वाचं असतं. त्यामुळे तेवढी मेहनत घ्यायला हरकत नाही की आपले जे रिपोर्ट्स येतात त्या रिपोर्ट्सचा एक तक्ता बनवून ठेवणं. कागदावर असेल, पण हल्ली जर आपण इलेक्ट्रॉनिकली एवढे तयार झालेलो आहोत की जर का एक्सेल शीट असेल तर त्या ग्राफ्स दिसतात, सगळं काही दिसू शकतं आपल्याला. त्यामुळे ट्रेंड्स पिकअप करता येणं खूप सोपं असतं. आणि ह्याच्यामधले जे बदल आहेत तिथे आपल्याला मार्कडाऊन करता येतं की इथे मला काय आजार झाला होता तेव्हा हे वाढलं होतं, किंवा इथे ट्रीटमेंट बदलली म्हणून असं असं झालं होतं. आता ह्याला एक डाऊनसाईड पण आहे की काही काही लोक, खास करून ज्यांनी आयुष्याचा 60-70 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे, असे लोक हे असे कागदावर चार्ट बनवतात. आणि साधारणपणाने मी 2004 सालापासून आजपर्यंत कसा रिपोर्ट ठेवलेत, तर रिपोर्टपेक्षा मी ते कसे छान ठेवलेत हे सांगण्याकरता ते तेव्हापासूनची हिस्ट्री वाचून दाखवतात. सो म्हणजे म्हणतात ना की मी जो काय ॲडवाईस देतो आहे की ते रिपोर्ट ठेवा, रिपोर्टचे ट्रेंड ठेवा, दॅट इज टू बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. तसंच काही गोष्टी असतात की इमेजिंग, म्हणजे अल्ट्रासाऊंड केलं आहे किंवा MRI केलेलं आहे, त्याच्यात थप्प्याच्या थप्प्या असतात. मी नक्की सांगतो की एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेल्यानंतर त्याला पोटाच्या अल्ट्रासाऊंडमधलं काहीही कळत नाही. त्यामुळे पहिल्यांदा त्या जे रिपोर्ट्स असतात ठेवलेले, त्या रिपोर्ट्सचे जे निदान आहे की शेवटचं कन्क्लुजन असतं तेवढं जरी दाखवलं तरी पुरेसं असतं. आणि ते रिपोर्ट जे आहेत ते शक्यतो मार्क करून ते ठेवले तर बरं असतं. कारण नॉर्मली तिकडे म्हणजे एखाद्या तरुण मुलीचं कपाट उघडावं आणि त्यातनं दागिने, कपडे असे बॉक्कन बाहेर पडावेत, तसं लोकांना अल्ट्रासाऊंड किंवा एक्सरेचे रिपोर्ट म्हटले की अशा फिल्म बाहेर पडतात. आणि मग ते तिथे डॉक्टरसमोर बसून बघायला लागतात की अरे हे किती तारखेचं आहे, हे किती तारखेचं आहे, मग ह्याचा रिपोर्ट कुठेशी आहे, आणि सगळं कन्फ्युजन होतं. त्यामुळे हे जर का लावून ठेवलेलं असेल, हे सगळं मी काय सांगतो माहिती आहे का, की हे सगळं जर का असेल ना तर तुम्ही डॉक्टरशी व्यवस्थित डिस्कस करू शकता आणि त्याच्या ज्ञानाचा फायदा घेऊ शकता, किंवा ठरवू शकता की ह्या डॉक्टरला काय फारसं माहिती नाही आहे. कारण असेही लोक आजकाल येतात की त्यांनी एवढं वाचलेलं असतं गुगलवर किंवा कुठेतरी, की ते सल्ला घेण्याच्याऐवजी परीक्षा घ्यायला आलेले असतात. तर तेव्हा म्हणजे हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विषय आहे की प्रत्येकाने डॉक्टर पारखूनच घेतला पाहिजे. पण मग तो पारखून घेताना आता किती लेवलपर्यंत पारखायचं आपण तेही ठरवता आलं पाहिजे. तर तेव्हा हे जे सगळे काही इमेजिंग असतात ना ते तसेच ठेवून द्यायचे. आणि दुसरं म्हणजे की बायोप्सी किंवा इतर काही त्या स्लाईड्स असतात किंवा ब्लॉक्स असतात काहीतरी. आता ते मेणाचे ब्लॉक्स किंवा स्लाईड या डॉक्टर दाखवून काहीही उपयोग नसतो.
तो पॅथॉलॉजिस्टकडनं तो जो रिपोर्ट आहे का त्या स्लाईडमधनं किंवा त्या मेण्याच्या ठोकळ्यातनं काही कळत नाही, पण तो भाग खूप इम्पॉर्टंट म्हणून दाखवला तो की हा बघा हा ब्लॉक आहे, मला अमुक अमुक गोष्ट झालेली तेव्हा हे काढलं होतं, त्याचे ही बायोप्सीचे रिपोर्ट्स आहेत आणि मग स्लाईड्स देतात हातात. त्या स्लाईडपेक्षा तो कागदावरचा रिपोर्ट किंवा त्याची एका वेळी नोंद केलेली असेल तारीखवार तर ते जास्ती बरं पडतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण डॉक्टरकडे कशाला जातो? उपचार घ्यायला. तर त्याच्यामध्ये डॉक्टर विचारणार तुमची काही औषधं चालू आहेत का. एकतर प्रामाणिकपणाने सांगा, कारण बरेचदा लोक सेल्फ मेडिकेशन करतात, म्हणजे आयुर्वेदिक औषधं घेतात, होमिओपॅथिक औषधं घेतात, व्हॉट्सॲपवरनं सांगितलेली घेतात, नंतर अशीच मिळणारी औषधं घेतात, काय 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 चालू असतं लोकांचं, आणि त्याच्याबरोबरीने इतर औषधं असतात. त्यामुळे बरेचदा ड्रग इंटरॅक्शन्स म्हणतात, ड्रग फूड इंटरॅक्शन्स म्हणतात, हे चालू असतं. दुसरं म्हणजे आजकाल सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घेण्याची पण पद्धत आहे, आणि लोक साधारणपणाने दोन गोष्टींनी की ह्या सगळ्या डॉक्टरांच्या मधल्या ज्या काय कॉमन गोळ्या असतील तेवढ्याच घ्यायच्या असं पण करणारे लोक आहेत, किंवा ह्या सगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यातल्या स्वस्तातल्या गोळ्या घ्यायच्या हेही करणारे लोक आहेत. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय औषधं घेतो हे लिहून ठेवणं जास्ती बरं असतं. आणि आणखीन एक आहे की आजकाल एवढ्या कंपन्या झाल्या आहेत आणि एवढे ब्रँड्स झालेत की प्रत्येकाला कुठच्या ब्रँडच्यामध्ये कुठचं औषध आहे माहिती असण्याची काही शक्यता नसते. त्यामुळे तो पण एक आपल्याकडे लिहून ठेवलेला असेल तर फार बरं असतं की आपण काय औषधं घेतो आहे. कारण नाहीतर तुम्हाला विचारलं की काय औषधं चालू आहेत का, हो बीपीची औषधं चालू आहेत, काय काय औषधं चालू आहेत, एक सकाळी असते, एक गुलाबी गोळी रात्री असते. आता ह्याच्यावरनं कोणालाही काहीही कळत नाही, किंवा बरेचदा असं असतं की हल्ली जेनेरिक मेडिसिन्सचं फॅड आलेलं आहे, त्यामुळे लोक त्यांच्या त्या नावावरनं काहीच कळत नाही की नक्की काय आहे त्या औषधामध्ये. त्यामुळे त्या औषधांची नावं म्हणजे साधारणपणाने एक 3 कॉलम्स असतील की त्याचं तुम्ही जे वापरता ते कमर्शियल नाव काय आहे किंवा ब्रँड नेम काय आहे, त्यातलं औषध काय आहे आणि त्याचा डोस काय आहे आणि तो कसा घेता. बरेचदा असं होतं की एकच कंपनी एकच औषध ऑर्थोपेडिक सर्जनला वेगळ्या नावाने विकते, फिजिशियनला वेगळ्या नावाने विकते, गायनेकॉलॉजिस्टला वेगळ्या नावाने विकते, आणि तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन गेलात की औषधाचं योजना बरोबर आहे पण 3 डॉक्टर तेच औषध तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड नेमनी लिहून देतात, कारण त्याला पूर्वीच्या दुसऱ्या ब्रँडचं काही माहिती नसते आणि त्याच्यामुळे तुम्ही कदाचित तिप्पट ते औषध घेऊ शकता. त्यामुळे ब्रँड नेम आणि त्या औषधाचं नाव. परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी ब्रँड नेमपेक्षासुद्धा मेन औषधाचं नाव लिहिण्याची पद्धत आहे. आपल्या इकडे ती का नाही याचा तुम्ही विचार करू शकता, पण ते नाही आहे दुर्दैवाने. आणि त्यामुळे ते नाव माहिती असणं आणि त्याचा डोस माहिती असणं आणि ते औषध आपल्याला सूट झालं का नाही हे पण लिहून ठेवणं जरुरीचं असतं, म्हणजे परत परत ते औषध दिलं जात नाही. एक साधा डायबेटीसमधला हे सांगतो की काही लोकांना वॉग्लिबोज किंवा मेटफॉर्मिन म्हणून एक औषध आहे, तर हे काही लोकांना त्या मेटफॉर्मिन घेतल्यानंतर खूप गॅसेस होतात. आता हा खरा सिम्पटम आहे आणि तो लक्षात यायला पाहिजे. आमचे सर आहेत डॉक्टर अनिल बोरासकर म्हणून, ते त्या मेटफॉर्मिनला मेटफार्टिन म्हणतात. सो ते तसं होऊ नये म्हणून आपण काय काय औषधं सूट होती किंवा नाही हे सांगितलं तर पुढच्या डॉक्टरला कळतं की बाबा हे औषध परत देऊया नको म्हणून. तसंच डोस का कधी बदललेला असेल तर का बदलला गेला. तसंच दुसरा उपचारांची पद्धत असते फिजिकल थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. तर ही फिजिओथेरपी शक्यतो फिजिओथेरपिस्टकडनंच घ्यावी, कारण योगा किंवा जिम इन्स्ट्रक्टर हे कामचलाऊ फिजिओथेरपिस्ट म्हणून पण काम करतात. तेव्हा ते काय सांगतायत ते, आणि फिजिओथेरपिस्टकडे एकदा आपण काही एक्झरसाईज शिकलो की तो बरेचदा करायला लागल्यानंतर त्यात चुका होत जातात, तेव्हा तो अचूक आहे नाही बघून तर त्याचे सरळ व्हिडिओ शूटिंग करून ठेवणं हे फार बरं असतं. कारण म्हणजे मग आपल्याला चुका काय होत आहेत ते कळतं आणि फिजिओथेरपिस्ट नक्की तुम्हाला मदत करतील. जेव्हा तुम्ही आज शिकलात, 8 दिवस केलेत
आणि परत त्यांच्याकडे गेलात आणि करून दाखवलात, तर फिजिओथेरपिस्टला सांगायचं माझ्या काय चुका होत्या ते सांगा, काय बरोबर आहे ते सांगा आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्या. म्हणजे तुम्ही पुढे कधीही तो एक्सरसाइज करताना त्या चुका परत होणार नाहीत. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आता आहारामध्ये मी काय काय खातो, मी ॲव्हरेज काय काय खातो हे लिहून ठेवणं डॉक्टरकडे जाण्यापूर्वी जरुरीचं असतं. आणि डॉक्टरनी जर का आहार लिहून दिला तर आपल्याकडे मनामधनं एक उर्मी येते आपल्याला दाटून की मी काय करतोय ते ऐकून घ्या पहिल्यांदा. आणि मग ते सांगायला लागतात की मी सकाळी उठल्यानंतर बघा 1 ग्लास गरम पाणी पिते, मग त्याच्यामध्ये मी ना थोडं लिंबू घालते. तर हे सगळं सांगताना एवढा वेळ आपण घालवतो, त्याच्यापेक्षा मी काय काय करतो, ऑन ॲन ॲव्हरेज माझ्या आहारात काय पदार्थ असतात, फार नसतात कोणाच्या आहारात पदार्थ, फार फार 20 पदार्थ असतात, तर ते लिहिले तर आहाराची माहिती मिळणं सोपं जाईल. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला डॉक्टरकडे जाताना जर का आपण तयार करून घेऊन गेलो तर तुमचा डॉक्टरचा दोघांचाही वेळ हा आपण म्हणतो ना क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल एकमेकांना बरोबर, आणि त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांनाच नक्की फायदा होऊ शकेल. आणि हेच बरेचदा होत नाही. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर विचार करणं. आम्ही 10वीत असताना आम्हाला एक सर होते, ते सांगायचे की परीक्षेत जाऊन विचार करू नका, विचार घरी करा आणि परीक्षेत उत्तरं द्या. तसंच डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला काय विचारायचं आहे आणि डॉक्टरकडनं काय काढून घ्यायचं आहे त्याची तयारी असेल तर आपला फायदा होऊ शकतो. सो हे आहे डॉक्टरकडे जाण्याबद्दलचं. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर जो सल्ला देतो तर त्यांनी त्याच्याकरता फी घेतली तर वाईट वाटून घेऊ नका. कारण हे मी आत्ता बरेचदा पाहिलेलं आहे की फक्त रिपोर्ट दाखवायचे म्हणून लोक येऊन बसतात. आणि रिपोर्ट दाखवल्यानंतर आमच्याकडे एक सिनियर सर्जन आहेत, ते असं करतात. डॉक्टरांच्याकडे आलेत, रिपोर्ट दाखवायचेत, फक्त रिपोर्ट दाखवले म्हणजे हे. आणि असं नसतं की म्हणजे आज मी तपासलं, उद्या रिपोर्ट केले आणि रिपोर्ट बघतोय, असं नाही. फॉलोअप करता रिपोर्ट केलेले आहेत आणि ते रिपोर्ट दाखवायला येतात. आणि सांगितलं जर का डॉक्टरचा की पेपर काढा, तर म्हणतात काय नाही, फक्त रिपोर्ट दाखवायचा आहे. तर आमच्याकडे एक सर्जन आहेत, तिने असं केलं एकदा की रिपोर्ट बघितले आणि परत केले. त्या पेशंटने विचारलं कसे आहेत रिपोर्ट, नाही बघितले मी, नाही पण आता काय करू, नाही मग पेपर काढा. तर त्याच्यावरनं मग डॉक्टरना दूषणं द्यायला सुरुवात होते. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला अनेक लोकांनी असं केलेलं होतं की माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत, जुनं प्रिस्क्रिप्शन परत पाठवा, किंवा हे रिपोर्ट बघा आणि त्याच गोळ्या कंटिन्यू करायच्या का सांगा, का बदल असतील ते सांगा. सो हा पण एक विचार मनामध्ये मागे कुठेतरी ठेवा की जो सल्ला देतो तो जेव्हा फी घेतो तेव्हा त्या फीच्या बरोबरीने जबाबदारी पण घेतो. तेव्हा जबाबदार व्यक्तीकडे जाऊन तुम्ही सल्ला घेतलात तरच त्याचा फायदा होऊ शकतो. फुकट सल्ला देणारे खूप असतात आणि आपण म्हणतो ना की फुकट सल्ला देणारा माणूस कधीच जबाबदारी घेत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की त्या वेळाचा सदुपयोग करावा आणि डॉक्टरची जबाबदारी आहे की जी काय माहिती व्यवस्थित मिळेल त्याचा आपल्या ज्ञानाप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे मॅक्झिमम फायदा पेशंटला कसा करून देता येईल ते बघायला लागतं. तर हे केलं तरच आपले म्हणजे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप किंवा बाकी सगळं बदलू शकतं. सो हे होतं आजचं फेसबुक लाईव्ह. जरा वेगळा विषय होता, तुम्हाला कसं वाटलं तेही कळवा. आणि आपण नेहमी म्हणतो तसं की तुमचे काही विषय असतील तरी सांगा, काय असेल तर सांगत चला. आणि आमचं जे फेसबुक पेज आहे हेल्थ अँड विजडम ते लाईक करा. आणि हेच सगळ्या गोष्टी आणि आणखीन अनेक गोष्टी आम्ही यूट्यूब चॅनलवर ठेवतो. ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचं नाव आहे इन सर्च ऑफ विजडम.
तर त्यालाही लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण जे नेहमी म्हणतो तसं स्टे फिट, स्टे हेल्दी आणि हॅव फेथ इन युअर सेल्फ. थँक यू व्हेरी मच.